अहिल्यानगर भाजपामध्ये नेमकं चाललंय तरी काय? राम शिंदे विरुद्ध विखे पाटील संघर्षाला कर्जतच्या बैठकीने दिली नवी हवा. नमस्कार प्रेक्षको हो, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी. अहिल्यानगरच्या राजकारणात सध्या एक अशी राजकीय घडामोड चर्चेत आली आहे जी वरकरणी एका बैठकीपुरती मर्यादित वाटते, पण तिच्या मागे जर मोठं राजकीय गणित असेल तर एकीकडे विधान परिषदेचे सभापती प्रोफेसर राम शिंदे तर दुसरीकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि या दोन नेत्यांमधील राजकीय समीकरणांवरून आधीच चर्चा सुरू असताना कर्जतच्या एका बैठकीत भाजपाच्या काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती आता चर्चेचा विषय बनली आहे. नेमके कोण गैरहजर होते, का गैरहजर होते आणि या अनुपस्थितीचा संबंध जिल्हा बँकेच्या राजकारणाशी आहे का, याचाच आजचा या विशेष रिपोर्टमधून घेऊया सविस्तर आढावा. कर्जतचा दौरा आणि चर्चेला सुरुवात. कृष्णा खोरे अंतर्गत कुकडी आणि सीना लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जतचा दौरा केला. राशीन, चिलवडी आणि त्यानंतर कर्जत येथे शेतकऱ्यांची आढावा बैठक. या दौऱ्यात स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला. कर्जत जामखेड तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेतील प्रमुख अधिकारी बैठकीला उपस्थित होते. शेतकरी आणि नागरिकांचीही मोठी गर्दी झाली होती. पण या सगळ्या गर्दीत एक राजकीय बाब मात्र लक्ष वेधून घेणारी ठरली. भाजपाचे काही स्थानिक पदाधिकारी या बैठकीला उपस्थित नव्हते आणि इथूनच सुरू झाली राजकीय चर्चा. स्थानिक राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की गैरहजर राहिलेल्या काही पदाधिकाऱ्यांचे प्रोफेसर राम शिंदे यांच्याशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे पालकमंत्री मतदारसंघात आले असताना काही पदाधिकाऱ्यांनी बैठकीपासून अंतर का ठेवले हा प्रश्न उपस्थित होतो. मात्र या पदाधिकाऱ्यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे बैठकीला हजेरी लावली नाही याबाबत अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. त्यामुळे या अनुपस्थितीला थेट गटबाजीचे कारण मानणे घाईचे ठरेल. पण राजकारणात घटनांपेक्षा त्यामागचे संकेत महत्वाचे असतात आणि म्हणूनच कर्जतच्या या बैठकीकडे आता वेगळ्या राजकीय नजरेने पाहिले जात आहे. या संपूर्ण राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे अहिल्यानगर जिल्हा बँक. जिल्हा बँकेच्या राजकारणावरून शिंदे आणि विखे यांच्या राजकीय भूमिकांकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणे बदलण्यासाठी विविध पातळ्यांवर हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. प्रोफेसर राम शिंदे यांनी सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्याने त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबतही उत्सुकता वाढली आहे. दुसरीकडे विखे कुटुंबाचा अहिल्यानगरच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात दीर्घकाळापासून प्रभाव राहिला आहे. म्हणूनच आता प्रश्न असा आहे, जिल्हा बँकेच्या राजकारणातून अहिल्यानगर भाजपामध्ये नवी सत्ता समीकरणे तयार होत आहेत का? कर्जतच्या बैठकीतील पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती ही एक स्वतंत्र घटना असू शकते, पण ती घटना जिल्हा बँकेच्या राजकारणातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पाहिली तर तिचे राजकीय महत्व वाढते. कारण राजकारणात कधी कधी उपस्थित असलेले लोक नव्हे तर अनुपस्थित असलेले लोक अधिक मोठा प्रश्न निर्माण करतात. पालकमंत्री मतदारसंघात, प्रशासकीय अधिकारी उपस्थित, शेतकरी उपस्थित, नागरिक उपस्थित, मग पक्षातील काही महत्वाचे पदाधिकारी मात्र गैरहजर का? हा प्रश्न आता स्थानिक राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. जर जिल्हा बँकेच्या राजकारणात शिंदे विरुद्ध विखे असा संघर्ष अधिक तीव्र झाला तर त्याचे परिणाम केवळ सहकार क्षेत्रापुरते मर्यादित राहतील का, की त्याचा परिणाम आगामी निवडणुकांवरही होईल? भाजपामधील स्थानिक पदाधिकाऱ्यांची भूमिका कोणत्या दिशेने जाते, कोणता गट कोणाच्या मागे उभा राहतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जिल्हा बँकेच्या सत्ता समीकरणात कोण बाजी मारणार या प्रश्नांची उत्तरे आगामी काळात स्पष्ट होतील. कर्जतच्या एका बैठकीपासून सुरू झालेली ही चर्चा आता जिल्हा बँकेच्या राजकारणापर्यंत पोहोचली आहे. एका बाजूला विखे पाटील यांचा राजकीय प्रभाव तर दुसऱ्या बाजूला प्रोफेसर राम शिंदे यांची सहकार क्षेत्रातील वाढती राजकीय सक्रियता आणि या दोन्ही बाजूंच्या हालचालीकडे अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, कर्जतच्या बैठकीत दिसलेल्या काही रिकाम्या खुर्च्या केवळ अनुपस्थिती होत्या की त्यामागे आगामी राजकीय संघर्षाचे संकेत होते याचा निर्णय काळच घेणार आहे. पण जर जिल्हा बँकेच्या राजकारणाने खरोखरच शिंदे विरुद्ध विखे संघर्षाला नवे रूप दिले
तर अहिल्यानगर भाजपाच्या राजकारणात येणारे दिवस नक्कीच अधिक रंगतदार असणार आहेत. भीमप्रहार न्यूज मराठी अहिल्यानगरच्या राजकारणातील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या सविस्तर राजकीय विश्लेषणासाठी पाहत राहा भीमप्रहार न्यूज मराठी.